नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे वॉटर मॅनेजमेंट. सेटिंग झाल्याच्यानंतर आपण आपल्या डाळिंबाचं पाणी व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे का जेणेकरून आपले जो काही डाळिंबाचा प्लॉट आहे किंवा झाडं आहे हे ट्रेसमध्ये जाणार नाही. फळांचा विकास हा चांगला होईल, फळांची चमकही टिकून राहील आणि झाडही हेल्दी राहील. त्यामुळे जो काही आपण आजचा विषय जो निवडला आहे तो हाच निवडलेला आहे की आता उन्हाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, सेटिंग झालेलं आहे. पण आता इथून पुढे जे आहे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याबद्दल आपण थोडीशी आज चर्चा करूया. तर मित्रांनो, ज्यावेळेस टेम्परेचर हे खूप वाढतं, टेम्परेचर वाढल्याच्या नंतर आपण जे काही झाडाला पाणी देतो ड्रिपच्या माध्यमातून देतो, तर हे पाणी बऱ्याचदा झाडाला पुरेसे होत नाही आणि त्या पाण्याचा झाडाला तसा एवढा फायदा पण होत नाही. आता तो का होत नाही, कसा होत नाही, आपण तेही थोडंसं बघूया. ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं मित्रांनो, त्या टायमाला झाडाचाही टेम्परेचर वाढतं. जसं आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं, तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढल्याच्या नंतर त्याला थंड करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपलं शरीर जे आहे हे घाम सोडत असतं. आणि घाम सोडत असताना जे काही घामावाटे जे काही पाणी आपल्या शरीराच्या बाहेर येतं आणि ते स्किनवर जे आहे हे पांगतं, त्यावेळेस आपलं जे काही बॉडीचं जे काही टेम्परेचर आहे हे टेम्परेचर मेंटेन होतं आणि आपल्याला थोडासा गारवा किंवा गार असं फील होतं का आपल्याला थोडंसं टेम्परेचर आपल्याला थोडंसं कमी झालं आहे बॉडीचं, असं आपल्याला वाटतं. सेम अशाच पद्धतीने जे आहे हे डाळिंबाच्या झाडामध्ये जे आहे ही प्रोसेस होते. तर आता बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात डाळिंबाला कुठं घाम येतो का? घाम येत नाही, पण जे काही डाळिंबाचं झाड आहे स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जमिनीतून जास्तीत जास्त पाणी खेचतं. आणि जो काही हा पाला आहे, ह्या पाल्याच्या मध्ये जसं आपल्या शरीराला अनेक छिद्र आहेत, बारीक छिद्र जे आपल्या डोळ्याने दिसत नाही, तसे ह्या पाल्याला पण आहेत जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीत. तर झाड जमिनीतून पाणी जास्तीत जास्त पाणी खेचतं आणि ते पाणी पाल्यावाटा जे आहे त्याची वाफ करून बाहेर फेकतं, जेणेकरून झाडाचं टेम्परेचर मेंटेन राहावं. यासाठी झाड जे आहे खालून पाणी खेचतं आणि पाल्याच्या माध्यमातून बाहेर फेकतं. यामुळे झाडाचे टेम्परेचर आहे हे मेंटेन होतं. त्यामुळे झाडाला उन्हाळ्यात पाणी जास्त द्यावं लागतं, जेणेकरून त्याला स्वतःला बॅलन्स ठेवण्यासाठी पुरेसं पाणी असलं पाहिजे. यामुळेच आपण डाळिंबाला शेतीला जास्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त पाणी द्यावं लागतं. आणि कमी पाणी दिलं तर काय होतं, झाड डिहायड्रेशन हे करतच राहणार आहे. डिहायड्रेशन करत राहत असताना पाणी जर कमी पडलं तर झाड हे ट्रेसमध्ये जातात, सुकतात, फळंही नरम पडतात, फळंही बॉईल होण्यासाठी जे आहे हे सुरुवात होतात. तर ह्या समस्या आपल्यावर येऊ नये यामुळे आपण वॉटर मॅनेजमेंट कसं ठेवलं पाहिजे, ज्यामुळे झाडाची हेल्थ चांगली राहील, फळांचा विकास होईल आणि झाडाची ग्रीनरी टिकून राहील आणि झाडाचं टेम्परेचरही टिकून राहील. तर त्याबद्दलच आपण थोडीशी चर्चा करू आणि पाणी कसं दिलं पाहिजे ते बघू. तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या मुरमाड आहेत, ज्यांच्या जमिनीचा जो आहे हा मुरमाचा प्रकार आहे किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यांची खूपच कमी आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीची खूपच कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी दिवसाआड ड्रिपच्या माध्यमातून 4 ते 5 तास पाणी देणे आहे. तुमचं इनलाईन असो किंवा ऑनलाईन असो, कुठलंही असू द्या, दिवसाआड तुम्हाला पाणी द्यायचं आहे. आणि प्रति 10 दिवसातून एकदा तुम्हाला डिपवर जे आहे ओलावा द्यायचा आहे. तर डिपवर ओलावा कसा द्यायचा ते आपण बघू. 10 दिवसातून एकदा तुम्हाला ड्रिप जे आहे हे कमीत कमी 8 ते 9 तास हे चालवायचं आहे, जेणेकरून जमिनीचे जे काही डिपवरचे जे काही मुळं आहेत त्या मुळापर्यंत जे आहे तुमचं पाणी पोहोचेल. तिथपर्यंत पाणी पोहोचले की तिथलं हे टेम्परेचर जे आहे हे मेंटेन होईल आणि खोलवरून झाड जे आहे पाणी ओढण्यासाठी सुरुवात होईल. वरची जमीन जी आहे ही लवकर वापशावर येते आणि खोलवरची जमीन ही उशिरा वापशावर येते. त्यामुळे खालचे जे ओलावा आहे किंवा खालचं जमिनीत जे खोलवर गेलेलं पाणी आहे, झाडाला हे अधिक काळ हे घेता येतं. वरचं जे पाणी आहे हे सूर्यप्रकाश पडल्यानंतर किंवा हीट वाढल्याच्या नंतर हे लवकर बाष्पीभवन होणार आहे, पण खोलवरचं जे पाणी आहे याचं बाष्पीभवन हे लेट होतं. त्यामुळे जे काही खोलवर पाणी आहे ते पाणी झाडाला
जास्तीत जास्त दिवशी खेचता येतं आणि जमिनीचं टेम्परेचरही मेंटेन होण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून 10 दिवसातून एकदा मुरमाड जमिनीवाल्या शेतकऱ्यांनी 8 ते 9 तास ड्रिप चालवायचा आहे. खोलवर जे आहे तुम्हाला ओल न्यायची आहे. आणि ह्या शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन मुरमाड आहे, ज्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही खूप कमी आहे, पाण्याचा निचरा हा जास्त होतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी 15 दिवसातून एकदा फ्लड इरिगेशन करणं गरजेचं आहे फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये. तेव्हा तुमचे झाडाची हेल्थ चांगली राहणार आहे, फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज चांगली राहणार आहे, तुमच्या जमिनीचं टेम्परेचर हे मेंटेन राहणार आहे, बाष्पीभवन होण्याचं प्रमाण हे कमी होणार आहे. त्यासोबतच फ्लड इरिगेशन केल्यामुळे मधल्या टप्प्यामध्ये किंवा मधल्या एरियामध्ये गवत हा वाढणार आहे. तण वाढल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश जमिनीवर न पडल्यामुळे जमिनीचं टेम्परेचरही बॅलन्स होण्यासाठी मदत होणार आहे. आणि जमिनीचं टेम्परेचर बॅलन्स झालं की तुमच्या ऑल प्लॉटचं जे आहे हे टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी मदत ही तुम्हाला होणार आहे आणि ही खूप मोठी मदत होणार आहे. यामुळे ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये तण हे वाढलेलं असेल त्यावेळेस तुमच्या झाडाच्या पाण्याची रिक्वायरमेंट ही कमी होणार आहे, कारण ओलावा हा जमिनीमध्ये अधिक काळ टिकून राहणार आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांची जमीन ही काळी आहे, तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप चांगली आहे, अशा शेतकऱ्यांनी 15 ते 20 दिवसातून एकदा खोलवर जे आहे ही ओल न्यायची आहे. जसं मुरमाड जमिनील शेतकऱ्यांनी 10 दिवसातून एकदा खोलवर न्यायची आहे, 8-9 तास ठिबक चालवायचा आहे. तसंच ज्यांची जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे अशा शेतकऱ्यांनी 15 ते 20 दिवसातून एकदा जमिनीमध्ये खोलवर पाणी द्यायचं आहे. आणि त्यांनी जे आहे सुरुवातीला 2 दिवसाचा गॅप देऊन 4 ते 5 तास पाणी द्यावे. 2 दिवसाचा गॅप देऊनही झाडं जर ट्रेसमध्ये जात असतील तर 1 दिवस कमी करायचा आहे आणि पाण्याचा तास कमी करायचा आहे. जर रेग्युलर तुम्ही जर 5 तास पाणी देत असाल 2 दिवसाआड, तर 1 दिवस कमी करायचा आहे, 1 दिवस आड घ्यायचा आहे आणि 4 तास पाणी द्यायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला 4 तास पाणी देत असताना वन टाईम लगेच 4 तास करायचं नाही, एकदा 4.5 तास करायचं आणि एकदा नंतर मग 4 तास ठेवायचा. आणि यानंतर जर रिक्वायरमेंट वाढली तर मग पुन्हा 15-15 मिनिटांनी तुम्हाला पाणी वाढवायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हीही 15 ते 20 दिवसातून एकदा फ्लड इरिगेशन करायचं आहे किंवा महिन्यातून एक फ्लड इरिगेशन तुम्हाला द्यायचं आहे, ज्यामुळे तुमच्याही जमिनीचा टेम्परेचर हे मेंटेन राहील. एकदम पाणी वाढवायचं नाही किंवा एकदम पाणी कमीही करायचं नाही, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. एकदम पाणी वाढवलं आणि ते आपण रेग्युलर जर रुटीन चालू ठेवली तर मित्रांनो नक्कीच तुमचं मूळ चेकअप होणार आहे. आणि मूळ चेकअप झाल्यानंतर तुमच्याकडे फळकूच आणि पाकळी करपा हे 2 रोग तुमच्याकडे येणार आहेत, कारण मूळ चेकअप होणार आहे. मुळाच्या एरियात जर हवा खेळती राहिली नाही तर नक्कीच तुमच्या वरती तुम्हाला साईड इफेक्ट हे जाणवणार आहेत. आणि ते साईड इफेक्ट म्हणजे तुमचे एक आहे पाकळी करपा, दुसरा आहे फळकूच. हे 2 रोग तुमच्या प्लॉटमध्ये आलेले तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट करत असताना वन टाईम पाणी लगेच जास्त देऊ नका किंवा कमी करत असताना लगेच जास्त प्रमाणात कमी करू नका. कमी करतानाही टप्प्याटप्प्याने कमी करत जा. पाणी वाढवत असताना तुम्ही भले तुम्हाला नंतर 10 तास जरी ड्रिपने देण्याची वेळ आली तरी हरकत नाही, तुम्ही देऊ शकता. पण पाणी वाढवण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला 15-15 मिनटं किंवा 20 फार तर फार अर्ध्या तासानं तुम्हाला पाणी ते वाढवत जे आहे जायचं आहे. झाडं जर ट्रेसमध्ये गेलेले असतील, बऱ्याच वेळा अजून एक याच्यामध्ये समस्या आपल्याला येऊ शकते, ती म्हणजे वॉटर मॅनेजमेंट तर व्यवस्थित चाललं होतं, पण मोटरीचा घोटाळा झालेला आहे किंवा लाईटचा घोटाळा झालेला आहे, डीपी जळलेली आहे किंवा काही कारणास्तव तुम्हाला काही दिवस बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे आणि तुमच्या प्लॉटला जे आहे हे पाणी देण्यासाठी कोणी नव्हतं किंवा पाणी म्हणावं तसं दिलं गेलेलं नाही आणि झाडं जर ट्रेसमध्ये जर गेले असेल तर एक चूक करायचं नाही मित्रांनो. आल्याच्यानंतर अधिकचं पाणी किंवा जास्तीचं पाणी एकदम झाडाच्या प्लॉटला किंवा आपल्या ज्या डाळिंबाच्या झाडाला ते द्यायचं नाही. ते देत असताना एक काळजी घ्यायची आहे, जे तुम्ही रेग्युलर पाणी सोडत होते पूर्वी तेच पाणी तुम्हाला सोडायचं आहे. नेक्स्ट टाईम तुमचा जो राऊंड येणार आहे त्या टायमाला अर्धा तासाने तुम्हाला वाढवायचा आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट टाईम जो येणार आहे तो पुन्हा अर्धा तासाने वाढवायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमची ड्रिपचे 2 ॲप्लिकेशन जातील एक्स्ट्रा पाण्याचे, त्यानंतर तुम्हाला फ्लड इरिगेशन करायचं आहे. एकाच दिवशी किंवा लगेच ड्रिपने पाणी हे तुम्ही जास्त देत आहे आणि लगेचच
फ्लड इरिगेशन करताय तर अशा टायमाला तुमच्या प्लॉटमध्ये फ्रूट क्रॅकिंगची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते. तर ते फ्रूट क्रॅकिंग होऊ नये त्यासाठी तुम्हाला पाणी जे आहे हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला वाढवत जायचं आहे. आणि 1 किंवा 2 ट्रेस एलिमेंटचे स्प्रे काढायचा आहे. त्यामध्ये तुम्ही सिलिकॉनचा हात घेऊ शकता. सिलिकॉनमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जो बेस्ट सिलिकॉन भेटतो तुम्हाला ते 1.25 ते 1.5 ml फवारायचं आहे. किंवा ग्रीन मिरॅकल तुम्ही 2 ते 2.5 ml तेही प्रति लिटर पाणी फवारू शकता. यामुळे तुमचे जो प्लॉट आहे हा ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी मदत मिळेल. एकदम पाणी जास्तीचं देऊ नका, एकदम पाणी वाढवू नका. 100% तुमच्या प्लॉटमध्ये फ्रूट क्रॅकिंगची समस्या येईल. क्रॅक झालेल्या फळांना मार्केट भेटत नाही आणि क्रॅक झालेलं फळ हे 100% तुमचं नुकसान असणार आहे. ही आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करत असताना, पाणी व्यवस्थापन करत असताना काळजी घेणं खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. शेजारी हाईपचं बटन आहे, हाईप करायला विसरू नका. त्यासोबत यावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या प्लॉटमध्ये वॉटर मॅनेजमेंट करण्यासाठी सोपं जाईल. पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्यांच्याही लक्षात बऱ्यापैकी येईल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तुमचा मोबाईल नंबर द्या. तर मित्रांनो, मोबाईल नंबर तर डायरेक्ट देऊ शकत नाही, पण व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देऊ शकतो. यावर तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तर व्हॉट्सअप नंबर आहे 92 70 76 72 08 92 70 76 72 08. हा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी देत आहे. यावर तुम्ही जे आहे मेसेज करू शकता. क्रिटिकल कंडिशन असेल तर मी ते शेतकऱ्यांना स्वतःवरून कॉल करेल, त्यांच्यासोबत मी चर्चा करेल. समस्या सिंपल असेल तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉलिंगला प्रयत्न करू नका, कारण प्रत्येकाचे कॉल मी घेऊ शकणार नाही आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही. आणि कॉल जर घेतले गेला नाही तर शेतकरी पुन्हा नाराज होतात. तसे आता आपलं जे काही यूट्यूब फॅमिली आहे, आपली फॅमिली बऱ्यापैकी मोठी होत चाललेली आहे. आपण 2000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यामुळे आता जे कोणी शेतकरी मला जोडले गेलेले आहेत तर ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडणे हा माझा कर्तव्य आहे. कारण तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करत आहात किंवा केलेलं आहे, माझे व्हिडिओ बघत आहात, तर तुम्हालाही माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ देत आहेत, तुमचा जो वेळ खर्च करत आहात, तर त्या वेळेचाही तुम्हाला काही फायदा झाला पाहिजे. त्यामुळे आपण जो आहे आता व्हॉट्सअपचा नंबर हा शेअर करत आहोत. तर यावर तुम्ही मेसेज करू शकता, जेणेकरून तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्या त्यावर तुम्ही विचारू शकता. तुमची समस्या माझ्यापर्यंत येतील आणि तो सोडवण्याचा मी नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल. नाही माझ्याने सुटल्या तर इतर अजून तज्ज्ञाशी मी सल्ला घेऊन ते प्रयत्न जे आहे आपण सोडण्याची समस्या आहे ते सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेच धन्यवाद.